नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत. दादा, मला एक असा लोकांनी प्रश्न विचारला होता, की ते इंट्युशन म्हणजे काय? आणि त्यासाठी माझ्याकडे उत्तर नव्हतं. पण कसं होतं, की मला असा एक संकेत आला. सांगितलं, की "तू अक्कलकोटला जाऊ नकोस." एक ग्रुप जाणार होता, त्यांच्याबरोबर तिला जायचं होतं. जस्ट कोविड संपलेलं आणि सगळं ओपन झालं होतं. तिला सांगितलं, मी काय सांगितलं मला आठवत नाही, पण मी तिला सांगितलं, की "बाबा तू जाऊ नको." त्याच्यानंतर ती तिकडनं येताना कोविड घेऊन आली. बर. आम्हाला सगळ्यांना कोविड झाला. आम्ही सगळे रिकव्हर झालो, पण ती अजूनही 2026 आता चालू आहे, पण ती पूर्ण रिकव्हर झाली नाही. तिला अजूनही त्रास होतो. असं पण ठिकाणी झालं होतं, एक झालं होतं, की मला अचानक सांगितलं, की तू तिकडे जेवायला जाऊ नकोस. तुझं नुकसान होईल. तिने नाही, नाही मला इन्व्हिटेशन मिळालेलं आहे. मी असं कोणाला नाही म्हणू शकत नाही. तो बरोबर दिसणार नाही ह्या आणि त्या आणि त्याच्यानंतर तिचं इतकं फायनान्शियल नुकसान झालं त्याच्यामध्ये. मग मी विचार केला. परत आमचा विचार झाला, की करून कर किंवा करू नको किंवा तिला सांगतो बाबा हे जाऊन कर. का कर? हा असा प्रश्न होता. तेव्हा मला एक काय रिअलाईज झालं. मी एनालिसिस केलं, की जर मी कुठला एक विचार आपला आपण दिवसभर काही ना एक स्पेसिफिक एक टोनवरती आपला विचार चालू असतो. पण अचानक असा एक कुठला आपण न विचार केलेला विचार मनात आला, तो माझ्यासाठी तो थोडासा उभरून आला. अरे हा बसतील तर बघ. माझं लक्षच नव्हतं. हा कसला विचार आहे? आणि मग तेव्हा मला ते एक असं मी एक असं लावायला लागलो, की दिस माइट बी इंट्युशन. आपण म्हणतो की मला इंट्युशन आली आणि तू हो. अच्छा. मुळात सांगतो की प्रत्येक मनुष्याला प्रत्येक मनुष्याला ही ताकद असते. प्रत्येक मनुष्याला. फक्त ती थोडंसं हा पत्रिकेशी निगडीत हा विषय आहे. पत्रिकेतला चंद्र आणि नेपच्यून हे दोन ग्रह जे आहेत हे इंट्युएशनला कारणीभूत आहेत, की ह्या दोन ग्रहांवरनं मनुष्याला ही इंट्युएशन ताकद येते. हा पहिला झाला हा तुमचा पत्रिकेच्या दृष्टिकोनातला भाग. दुसरा हे झाला की साधनेच्या मार्गात येते. तिसरं झालं की तुम्ही किती स्वच्छ आहात याच्यातनं येते, की आपण एखादं मनुष्य काहीच करत नाही, पण तो आपला सहजताना म्हणतो की नको करू. आता इंट्युएशन कशी असते तुम्हाला सांगतो. आपण इंट्युएशन आपल्या मनाची असते. तर इंट्युएशनचे दोन प्रकार आहेत. एक मनातनं उत्पन्न होणारी आणि एक तुम्हाला भौतिक येणारी. तर भौतिक येणारी कशी, की मी इथनं चाललोय. चौकामध्ये गेलो तर एखादा माणूस थांबतो. तो सांगतो की पुढे जाऊ नका बरं का, तिकडनं रस्ता बंद आहे, तिकडं रस्ता बंद आहे का, तुम्ही इकडनं जा. आपण विचारलेलं नसतं. आपण सरळ चाललेला असतो, कुठलंही नाही. पण त्या माणसाला असं वाटतं की आपण सांगावं आपल्याला, आणि तो आपल्याला सांगतो. ही झाली भौतिक इंट्युएशन. दुसरं, आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर आपण बाहेर येतो. आपण म्हणतो की एखाद्या भिकाऱ्याला 5-10 रुपये देऊ. अशी लाईन बसलेली असते. प्रत्येकाला देत नाही. आपण एखाद्या ठराविक ठिकाणी जातो, त्यालाच देतो त्याला. तेव्हा इतर सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचे ते डबे पुढे करतात, पण आपण त्याला देत नाही. त्याच्यात आपण तिथनं निघून जातो. त्या भिकाऱ्याचं चयन कोणी केलं? हे आपण चयन करत नाही. ही त्या आपण मानो न मानो त्या भिकाऱ्याला ती इंट्युएशन असते की ह्याच्याकडनं तुला काहीतरी मिळणार आहे. हे आपण स्वीकारणं गरजेचं आहे. ह्या इंट्युएशनचा फायदा किंवा दुरुपयोग काही वेळा आज केला जातो. हे मला कळतं, मला अमुक दष्ट गोष्टी होतात, ह्या असं आहे. त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला तुमचा जर एखादा ग्रह उत्तम करत असेल, त्या ग्रहाची जर तुम्ही साधना केली तर तुम्हाला ती गोष्ट प्राप्त व्हायला लागते. आता तुमचं स्वतःचं वैयक्तिक तुम्ही त्याला म्हटलात, जे कार्य तुम्ही करता, आपण असं धरू की तुम्ही रोज जाऊन रेकॉर्ड करता, रोज तुम्ही कित्येक माणसांच्या सानिध्यात किंवा सगळं असतं. ह्या माणसांच्या सानिध्यामध्ये असलेली त्यांची कंपनं सुद्धा तुमच्यावरती काम करतात. भले तुम्ही प्रश्न पहिला विचारला, नंतर शांत तुमचं रेकॉर्डिंगवर लक्ष, पण उत्पन्न होणारी कंपनं ही तुमच्या शरीरावर काम करतात आणि स्टोर्ड होतात. आणि मग अशा ठिकाणी जेव्हा हे होतं तर ती आतनं ऍक्टिव्हेट होतात, की तुमच्या मनामध्ये, माइंडमध्ये ती रजिस्टर्ड झालेली असतात आणि ती तुम्हाला सांगतात की ह्याला आपण सांगावं असं.
की तुम्ही जसं तुमच्या मेसेजच्या बाबतीत सांगितलं. तर ही जी गोष्ट येते ना, तर ह्याला आपण एखाद्या जसं तुम्ही आता महाराजांच्या किंवा याच्यामध्ये जातात, त्या सानिध्यात जातात, ते जसं प्रत्येकाची बैठक असते, प्रत्येकाची साधन असते, त्या अनुषंगाने आलेली ही तात्पुरती भौतिक कंपनांची देवाणघेवाण आहे. इंट्युएशन म्हणजे काय? कंपना. ते कंपनं निर्माण होतात देहामध्ये. पण एखादी गोष्ट अशी असते की त्याचा जर पत्रिकेतला नेपच्यून चांगला असतो, तर त्यांनी बघितलं पाहिजे. काही वेळा आपल्या घरातली गोष्ट म्हणते, तू ते करू नको बरं का. काही वेळा आपण म्हणतो 32शी वाटते याची, किंवा हा काळ्या जिभेचा आहे. म्हणजे इंट्युएशनला ही दुसरी भौतिक नाव आहेत. 32शी आहे लेबल माझ्या नावावरती की लावलेला आहे. त्याच्यावर की याची 32शी वाटते, मग तू काही बोलूच नको किंवा काही करू नको. तर ते तसं नसतं. ती एक ताकद आपल्यामध्ये असते आणि त्या ताकदीचा आपण योग्य त्याचं नियोजन करून त्याचा योग्य वापर करणं, एवढंच त्याच्यात काम असतं. ओके. आणि ही ताकद सुद्धा आता कसं असतं, एखाद्याचे 32शी म्हणतो हम्म. की चिडतो आपण आणि काहीतरी बोलतो, समोरच्याला हार्म होतो. हम्म. तुमच्यात ती ताकदच असते की ते समोरच्याला हार्म होतं, समोर एखाद्याला होऊ शकतं हार्म, आणि ते हार्म झालं, पण त्याला जे झालेलं हार्म आहे ना, तेच हार्म तुम्हाला भोगायला लागतं. ओके. म्हणजे नुसतं त्याच्यामध्ये नाही, कारण ते कर्म निर्माण केलं तुम्ही. हम्म. तर त्या कर्माचा भोग हा जसा त्यांनी भोगला तसं तुम्हालाही भोगायला लागणार आहे. तुम्हाला त्याच पद्धतीने भोगायला लागतो. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येतात आणि ह्या सहजतेने गोष्टी असतात. अशा कित्येक ह्याचा अनुभव मी कायम घेत असतो. ते काही काही जणांचे संपर्क ज्यांचा काही संबंध पण नसतो, पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं जातं, ते होतं, त्या गोष्टी असतात, घडतात. त्याच्यामध्ये विचार करत बसत नाही की माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे, मग माझ्याही आहे. समोरच्याला ते जरा अप्रूप वाटतं की अरे कसं काय काय आणि काय. ते त्याला काही गोष्टींमध्ये आपण विचार करू नये. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये ह्या सर्व गोष्टी फिरत असतात. ह्याला जर तुम्ही स्वीकाराचं जर असेल, तुम्हाला जर घ्यायचं असेल ना, तर प्रत्येक व्यक्ती घेऊ शकते, पण त्या विचारधारेने घेऊ शकते. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा मला प्राप्त करायचं काही नाहीये हा भाव पाहिला पाहिजे, की जो नसतो. म्हणजे काही जण म्हणजे एक आता जनरली मी जसं करतो, आमचे एक सर आहेत, ते म्हणतात अरे ते तुला जे आहे ना ते तू मला शिकव. आता कसं शिकव? कसं? मी 10 वेळा सांगतो की माझं कुठलं कंपनशास्त्र सोडलं की काही ज्या गोष्टी आहेत ह्या माझ्या गुरूंकडनं आलेल्या आहेत, की त्यांचं सगळं आहे, माझं काहीही नाही, शून्य आहे. मी आत्ताही सुद्धा मी कबूल करतो, मी झिरो आहे. येस, सर्व ज्योतिषशास्त्रांचा त्यांनी सांगितल्यामुळे A to Z याचा अभ्यास केला, कंपनशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, स्वतःचं त्याच्यामध्ये मी काही प्रोजेक्ट्स डेव्हलप केलेली आहेत. हे मी अभ्यास आणि त्याच्यासाठी केलेली आहे, ती सक्सेसही केलेली आहे. पण एखाद्याच्या बाबतीत असं अमुक आहे, आज तुम्हाला वाटलं की फोन करावा, तर ह्या अभ्यासाने तो फोन होत नाही. ते येतं की येणार, पण अरे यांनी सांगितलं मग त्याचा केलं, मी किती ह्याच्यात कर्तेपणा घ्यायचा नसतो. हे आपल्याला निसर्गाने दिलेली आपलं शरीर आणि आपला ब्रेन ही कुठंतरी आपलं वापरलं जातं आणि तुम्ही ते त्यांना बोललं जातं. मग ती व्यक्ती बाजूला असते असं काही नाही. तुम्ही आज पत्नीशी बोललास, उद्या रस्त्यात जाताना तुम्ही सिग्नलला थांबलात ना, की आपण सांगू शकतो जरा तुम्ही असं बघा. काही वेळा आपण म्हणतो आपल्याला काय करायचं आहे त्याला सांगायला, पण परमेश्वरांनी आपल्याला जर ही ताकद दिली आहे तर त्याचा उत्तम वापर करावा. आणि तुम्हाला जर असेल तर तुम्ही तो करावा, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे. शेवटी कसं आहे, मी जर विचार केला हे काय सांगणार, हे त्याच्यामध्ये आहे, त्याचं काम माझं कामच होणार नाही. माझा तुम्ही सांगितल्यावरती ना ब्लाइंडली विश्वास पाहिजे. यांनी सांगितलंय ना मी करणार, त्याच्यामध्ये मला शंका नको. त्याच्यामध्ये मग हा सगळ्यात भाग असतो. पण आपण आपलं काम करून मोकळं व्हायचं की काय जे आहे ते, आणि ती येणार. दादा सांगा, जी सिक्स सेन्स म्हटली जाते तेच आहे का ते? याला सिक्स सेन्सच म्हणतात. आणि हा स्त्रियांना जास्त दिला. आता स्त्रियांना जास्त का दिलाय? प्रत्येक स्त्रीला सिक्स सेन्स जास्त आहे. त्याचं कारण असं की त्यांची असलेली शरीर रचना आणि सर्वायवल इन्स्टिंक्ट शेवटी ती त्याच्यावरच आली आहे ना. शेवटी फ्रॅजाईल बॉडी आणि त्याच्यावरती मग याच्यावरती काही शरीरावरती आघात झाला तर खूप गोष्टी बदलून जातात. म्हणून त्याच्यासाठी तो सिक्स सेन्स त्यांना तो डेव्हलप झालाच आहे नॅचरली. स्त्रीला तो जास्त असतो, प्रत्येक स्त्रीला. आता तुम्ही मला स्त्रीला जास्त का असतो, तो परमेश्वरांनी करूनच पाठवलेला आहे.
त्याला आपण त्याच्यामध्ये काही परमेश्वरांनी मुद्दामून त्यांना स्त्रियांसाठी डिफेन्स सिस्टम आपण म्हणले तरी चालेल की डिफेन्स सिस्टम दिलेली आहे की त्यांना लगेच समोरचा व्यक्ती कसा आहे किंवा काय गोष्ट कशी लगेच कळते त्याला, तो देऊन पाठवलेला आहे त्याला. मग तो आपण स्वीकारला पाहिजे. त्याला आपण उलट डिफेन्स करत बसलं तर त्याला काही अर्थ नाही त्याला. आणि साधनेतनं म्हणजे हा आज जो तुम्ही अनुभव आहे, उद्या जर याच्यात तुमच्या फक्त एक वैयक्तिक, आपण आता डायरेक्ट तुमच्याच फक्त वैयक्तिक बोलू, ठीक आहे. काल तुम्ही ज्यांचं रेकॉर्डिंग केलं, तुम्ही भाग टाकला, ते अध्यात्म क्षेत्रात वर असतील. आज आपलं रेकॉर्डिंग झालं, मी तर काही कुठली साधना किंवा त्याच्यामध्ये करत नाही. मग तिथली कंपन आज तुम्ही इथं गेल्यावर तुमची खाली होणार, परत दुसरीकडे गेलात की परत वर होणार. मग जिथं जसं जसं तुम्ही जाणार तसं तसं ती कंपन तुमच्यामध्ये ती येणार. तुम्ही जिथं देते ना ती येणारच तुम्हाला. तुम्हाला काय येणार? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही ही जी कंपनी आहे याच्यामध्ये हे परमेश्वराने तुम्हाला का निवडलं, असा कधी प्रश्न येतो का? नाहीच येणार. तुम्ही म्हणाल हे माझं मी कार्यक्षेत्र, मला आवडलं, मी त्याच्यामध्ये हे करतो. पण नुसतं म्हणून नाही चालत. परमेश्वराने तुमची निवड करणं हे आपण स्वीकारणं पाहिजे की तुमचीच निवड का केली. कुठंतरी तुमच्यामध्ये एखादी गोष्ट जास्त आहे की ज्याचा समाजाला आणि सगळ्यांना वापर होईल, हे त्यांनी ठरवतो. तो ठरवतो की त्याच्यामध्ये काय जे आहे. तर मुलाखत घेणारे 100 जण असतात. कॉर्पोरेट मुलाखत घेणं किंवा प्रश्न विचारणं हे लगेच कळतं. त्यातला भाव जो असतो की नाही हा लक्षात येत नाही. म्हणजे एक उदाहरण म्हणायचं असेल ना, तुम्ही तुमचा सेल्फी काढा आणि असे तुम्ही युट्यूब बघत असेल त्यांचे 10 जणांचे काढा आणि ते 10 जणांचे असे फोटो आपण अभ्यास करावा की याच्यात. आणि तिसऱ्या मंडळात सांगा तर याच्यामध्ये तुला कोणाचे भाव उत्तम वाटतात. त्याला तुम्ही कितीही लपवलं तरी आपल्या मनामध्ये विचारांमधले भाव जे आहेत ना आपल्या चेहऱ्यावरती प्रगट होतात. रियालिटी आपल्या प्रगट होते. मनुष्य प्रामाणिक काम करतोय की नाही हे त्याच्यावरती प्रगट होतंय. हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या परमेश्वराने ठरवून दिलेल्या आहेत. आणि प्रत्येकाला सिक्स सेन्स वाढवता येतो. मुळात म्हणजे त्याला वाढवता येतो. मग त्याला जे आहे की सिक्स सेन्स समुद्रकाठी जी माणसं जी राहतात आणि जर त्यांनी समुद्राला म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये 3 वेळा सूर्याला अर्घ्य दिलं याच्यामध्ये आणि गायत्री केली तर त्यातला सिक्स सेन्स त्या माणसाला वाढू शकतो. त्याच्या पण त्या माणसाला परत त्याचे नियम आहेत की जमिनीवर झोपणं, स्वतःच्या हाताने मुठभर करून खाणं. म्हणजे सगळं असं नाहीये की गेला मी समुद्रात जाऊन राहतो 3 वेळा, चला आता मला सिक्स सेन्स झाला. समुद्र, माझं घर समुद्रापासून 5 किलोमीटरवरती, रोज जाईल तसं नाहीये. त्याचे बाकीचे नियम पण आहेत. त्याचे आचरण काय, टेंबे स्वामींचं त्याच्यामध्ये मिळालेलं पहिलं पाण्यात हे करायचं जलचरण, उरलेलं स्वतःचं अन्न शुद्ध. हे जे नियम आहेत ह्या नियमांनी आपल्याला हे केलेलं असतं. आणि ही परमेश्वराची एक तर खरं सांगायचं ना तर देणगी असते. दुसरी गोष्ट ह्याच्यात गुरूंची पण देणगी असते. कारण हा अनुभव मी स्वतः अनुभवत आहे आणि हा अजून इतर मला माझ्या जे आपण मागं सत्पुरुषांच्या सहवासात त्याच्यामध्ये हे केलं होतं की भानुदास महाराज मांजरेकर याचे होते, त्यांच्यापासनं जे वेगवेगळे होते त्यांच्याकडनं किंवा अगदी आपण हे मस्तान बाबा असो त्याच्यामध्ये मस्तान बाबांचं मला दर्शन झालं आणि मस्तान बाबा मला भेटले तर ह्याच्यात नाही, मला त्यांच्यातनं काय मिळालं हे मला महत्वाचं असतं. आणि ते मला मिळालेलं ती मी माझ्यासाठी नाही ठेवायचं. तुला दिलंय ना हे वाटण्यासाठी दिलेलं आहे. हे देतात ना हे आपल्यासाठी नसतं, हे लोकांना वाटण्यासाठी असतं. आपण हा फक्त त्यातलं मधलं माध्यम असतो. ते आपण मोकळं करून टाकायचं. उलट जेवढं मोकळं कराल तेवढं परत तुम्हाला जास्त भरलं जातं. कारण तेव्हा त्या तत्वाचं लक्ष असतं आपल्याकडं की मी दिलेलं ह्याच्याकडे संपलंय, मग आता ह्याला दिलं पाहिजे. त्या अशा ह्याच्यामधनं जास्त वाढत जातं. काही साधना अशा आहेत, विष्णू सहस्त्रनामाच्या मधल्या काही साधना अशा आहेत. ललिता सहस्त्रनामाची साधना आहे की ललिता सहस्त्रनामाची रोज 11 वेळा ललिता सहस्त्रनाम म्हटलं तरी तुमच्या देहामध्ये तुमच्या ही शक्ती येऊ शकते. त्याच्याच बरोबर काही जण गेलेल्या लोकांची संधान साधतात त्याच्यामध्ये. हा एक वेगळा भाग आहे. मग ते कसं साधतात तर ती त्या
त्या गोष्टीला लागणारी जी तांत्रिकच त्याला साधना म्हणायचं, त्याला मंत्र साधना म्हणत नाही. एक मांत्रिक असतं, एक तांत्रिक असते, त्याला तांत्रिक साधनाच म्हणायचं. कारण आपल्या परमेश्वरात एक मुळात कसं असतं की ह्याचा बरेच जण उपयोग करून घेतात, किंवा काही जण असे आहेत की ह्याच्यामध्ये काम करतात. जुन्या लोकांमध्ये ऑटो रायटिंग मध्ये वगैरे जे असतं ना, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत, नक्कीच आहेत. पण परमेश्वराचा न्याय असा आहे की याचं जीवन इथं संपलेलं आहे ना, त्याला पुढची गती गेली पाहिजे. व ती पुढची गती जाताना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी त्याला अडकवून तुम्ही हे करून घेऊ नका. एखादी व्यक्ती जाते, मग त्याच्या घरच्यांना पडतं की हे का गेले, अचानक गेले. मग अशा माणसांच्या संपर्कात जाऊन मग ऑटो रायटिंग होतं की तुम्ही त्रास का झाला, तुम्ही का का गेलात, आता आम्ही काय करावं, हे सगळं त्याच्यात मग ते रायटिंग मध्ये ते लिहिलं जातं. पण ती व्यक्ती गेली आहे ना, आता ती गेलेली आहे. ह्याच्यात गंमत कशी, आता त्यांनी सांगितलं एखादी गेली की ती इस्टेट आहे ना अमुकच्या नावावर देऊन टाक. मनुष्य करणार आहे का? नाही करणार. सिंपल गोष्ट आहे, ती करणार नाही. आणि दादा याचा ना एक घाटकोपरला एक ग्रस्त होते, आमच्या घरी आलेत, भगवे कपडे घालायचे ते, इकडचे नॉर्थचे होते. त्या व्यक्ती समोर बसला, असं एकदम वडिलांवरती जाम प्रेम. तो व्यक्ती बसला एक दिवशी आणि लोक आलीत आमच्याकडे. त्यांनी सांगितलं जळगावच्या पुढे वरणगाव आहे, तिकडे शेत आहे, शेतामध्ये पाणी लागत नाही. त्याने ऑटो रायटिंगने काढून दाखवलं की तू 2 चिंचेची झाडं आहेत मध्ये, तिकडे विहीर तुला पाणी लागणार, आणि इकडे पाणी लागलं. पण जेव्हा मी नंतर अबाउट 8-10 इयर्स नंतर खूप तो व्यक्ती एकदम प्रसिद्ध झाला, आणि नंतर त्याची अशी दुर्दशा झाली की मग ती भीती वाटायला लागली, आपण अशा व्यक्तींकडे जायचं का कधी. ते कसं आहे, माणसाचा विकनेस आहे. म्हणजे आता इथलंच तुम्हाला सांगतो, काही 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपला बालगंधर्व ओंकारेश्वराचा जो ब्रिज चालू होता, त्या ब्रिजच्या समोर, म्हणजे इथं ब्रिज चालू होतो बालगंधर्वच्या साईडला जायला, त्या ब्रिजच्या तोंडाशी उजव्या हाताला एक झाड आहे. त्या झाडापाशी 1-1.5 वर्षापूर्वी एक माणूस बसायचा. भगवे कपडे घालायचा, रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये, गंध लावायचा, आणि जसं आपण पोथी वाचन करतो ना तसं तिथं पोथी वाचन करत बसायचा. कुठेही कोणाकडे तो त्याच्यामध्ये त्यांनी काही मागितलंय किंवा काही नाही, काही नाही, काही नाही. जाणाराच माणूस. आपण एखादं म्हणतो ना, अरे कोण बसलंय, काय बसलंय, पहिला जो येतो ना तो 10 जणांना घेऊनच येतो. मग तो तिथं पहिल्यांदा याच्यामध्ये झालं. मग काय झालं, इथं तुम्ही काय करतात, काही नाही, आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह वगैरे करतो, पण आपण कोणाला बोलवत नाही, आम्ही आमचा व्यवसाय नाही, तुम्ही याच्यामध्ये आलं ते. असं करून तो माणूस त्या बालगंधर्व ब्रिजवरती एक खत्रींचा वडापाव, हे फेमस गाडी आहे, त्याचा रोज वडापाव खायचा. जाऊन वडापाव हे करायचा, खायचा, तिथं थांबायचा, आणि दिवसभर त्याच्यामध्ये म्हणजे झोपाचं जर तिथं त्याच्यामध्ये लोकांचा बघा, एक पहिला गेला त्याचा दृष्टिकोन की बाबा तुम्ही म्हणजे इथं काय जेवताय, मी आणून देतो. असं करत करत त्याच्याकडं पहिल्यांदा त्यांनी आता तिथनं म्हणजे तो तिकडनं उठला. मग खास त्याच्यासाठी ओंकारेश्वराच्या पाठीमागं तुम्ही इथं बसा सावलीत, मग तिथं करा, हे सगळं चालू झालं. आणि जेव्हा एका स्त्रीला अतिप्रसंगा टाईप गोष्ट घडली, तेव्हा त्याला वदळून बाजूला केला. पण ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, सगळ्या गोष्टी तुम्ही एवढं लक्षात, म्हणजे मनुष्य एवढं त्याच्यामध्ये कसा काय हे होतो की गांगरतो, गांजलेला आहे. त्याच बालगंधर्वच्या टोकाशी आजही एक ज्योतिषवाला बसलेले दाढीवाले काका असतात, खूप जुने म्हातारे वयस्कर आहेत. मी काही वर्षापूर्वी त्यांना प्रश्न विचारला होता, तिथं ते ज्योतिष त्यांनी लिहिलं, अगोदर त्यांनी रेट लिहिला होता, 5 रुपयामध्ये हात बघून मिळेल का ज्योतिष. मग मी माझ्या गुरूंना प्रश्न विचारला होता, हे 5 रुपये बघून त्याच्यामध्ये करतात, मग स्वतःचा हात बघून त्यांना स्वतःचा उत्कर्ष करता येत नाही का? मला जर सोल्युशन देत असतील की तू अमुक कर, तुला पैसा मिळेल, मग स्वतःचा हात बघून यांना उत्कर्ष काय येत? तर त्यांचं होतं की हे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. आणि जेव्हा उदरनिर्वाहाचं साधन होतं तेव्हा माझा याचा धंदा आहे कार भाड्याने द्यायचा, तो मालक फिरत नाही,
बरोबर. त्याचा मोठो काय असतो, माझ्याकडे कस्टमर यावा आणि तो तो फिरतो. म्हणजे तो महाग गाड्या स्कूटरने देतो. फिरतो पण सगळ्या कस्टमरसाठी गाड्या देतो. हा, म्हणजे काय झालं की व्यावसायिक दृष्ट्या कोणात नेतो त्याचा फायदा होत नाही. हम्म. आणि भगवंतानी ही गंमतच करून ठेवलेली आहे की जेवढे ज्योतिषी वाले जे असतात ना, एक तर कर्जबाजारी असतात किंवा कुठंतरी त्यांच्या अडचणी असतात, घरामध्ये अडचणी असतात. या गोष्टी का घडतात? तर तुम्ही लोकांचं भाग्य सांगताय, पण हे भाग्य सांगत असताना तुमचं स्वतःचं भाग्य बदलू शकत नाही, हे सत्य आहे. हे तुम्ही करू शकत नाही. आज त्यांना तेवढं मिळालं, त्यांचं 100-150 रुपये धंदा झाला, त्यांचं घर चाललं, जातात दुसऱ्या दिवशी परत आणून बसतात, परत आणून तिथं त्याच्यामध्ये बसायचं. हा व्यावसायिक भाग झाला. लॉटरीवाले आहेत की ते लॉटरीची तिकीट विकतात आणि शेवटी उरलेली त्यांची असतात, त्यांना पैसा मिळतो. एखादंच तिकीट त्याच्यामध्ये जातं की मग त्याला तो जे म्हणतो की आपण तिथं मग तेच का नाही सगळं खरेदी करत? असे कित्येक ह्याच्यामध्ये आहेत का? अगोदर ती खोडाची तिकीट यायची, आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे की कित्येक जण याच्यामध्ये बर्बाद झालेले. आणि ते कसं करायचं माहितीये, युव्ही लाईटच्या खाली जो नंबर कळायचा त्यांना, बस ते तिकीट साईडला काढून ठेवायचे त्याच्या आणि बाजूला लक्ष काढून ठेवायचं. ठेवायचे. म्हणजे हे सगळे गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि दादा याच्या ना थोडस तुम्हाला थांबवतो. तुम्ही जो मगाशी एक्झाम्पल दिला, दोघं जण ऑलमोस्ट एका स्थानी बसले होते. एक ज्योतिष्य होता जो तेव्हा पण होता आणि आता पण असेल, आणि हा ग्रहस्थ ह्यानी काही बोललं नाही, फक्त भगवे कपडे घातल्यासमोर पुस्तक ठेवलं आणि मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो असं सांगणारा. मग असं काय झालं की तो जो माणूस जो खरा ज्योतिषी आहे तो खरंच चांगला व्यक्ती असेल, कारण तो इतके वर्ष त्या ठिकाणी आहे, पण हा इतका मोठा कसा झाला? ह्याच्यात काय कर्माचं आणि असं नाही, काय हा आहे मोठा का? नाही झाला. हा ओके. मोठा व्हायचा यांनी प्रयत्न केला. ओके. याला घरातनं हाकललं होतं, ओके. घरातनं या अशा वागण्याने फेकलं होतं. आता करणार काय? म्हणून तिथं त्याच्यामध्ये येऊन बसतो. आणि आपल्या लोकांचा विकनेसच एवढा आहे. ओके. भगवं दिसलं काही की आपल्याला वाटतं महाराजच. हम्म. ते आपणच करून टाकलेलं आहे त्याच्यात. आणि ह्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या माणसाने नंतर मग तेच सांगितलं की मागच्या बाजूला जेव्हा त्याला केलं, बदललं आणि मग त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकलं ओके. की जरा की तुम्ही हे करू नका. सिक्स सेन्स मुळामध्ये आपला विषय होता तो हो. सिक्स सेन्सचा. तर मग सिक्स त्याच्याच अनुषंगाने त्याला मला विचारायचं होतं की आता की जे लोक जातात त्यांना हे समजलं नाही का? समजत नाही त्यांना ही गोष्ट कळत नाही. तेव्हा त्यांच्या भोवती किंवा चेहऱ्यावरती फक्त त्रासाचा पडदा असतो की माझा त्रास कसा त्याच्यामध्ये. आणि हा भगवा, आपण असा विचार करतो का की हा इथं का बसलाय ह्याच्यामध्ये, ह्याला घर नाही दार नाही, ह्याला का, परमेश्वरांनी ह्याला इथं का बसवलं, महाराजांनी इथं याला का बसवलं, ही अवस्था महाराजांनी याच्यावर आपण ती करत नाही. मग अशा माणसांपेक्षा मठाच्या बाहेर उभे असलेले भिकारी चांगले म्हणेन मी. का? तर निदान सरळ भीक मागून ते अन्न खातात आणि महाराज त्यांची व्यवस्थित सोय करतात. तेव्हा मला प्रसाद आला ना की तुझी सोय मी करतो. का? तर अगदी प्रामाणिकपणे भीक मागून तिथं खातात की आज स्वामीच्या बाहेर काय, कधीही जा 12 वाजता, ठरलेले भिकारी असतात, येतात, सगळं जेवतात त्याला. मग हे जे खरं आहे ना, त्याला तत्व सुद्धा तुम्हाला सहाय्य करतं. तुम्ही तसं तो एक्झाम्पल दिला होता पूर्वी एका बाईचा, जी कचरा काढायची आणि हे तिच्या मुलीचं तिचं प्रॉपर सेटल झाली पीएमसी मध्ये. दॅट वॉज सिमिलर स्टफ ना? ती तुमच्या इकडे बाई होती तुमच्या इकडे खाली जी कचरा काढायची, तुम्ही तो एक्झाम्पल इथं बरोबर, अंबू म्हणून त्याच्यामध्ये बरोबर आहे त्यांचं. मग त्यांच्या मुलीचं किती हे झालं, मोठं झाल्या त्या, म्हणजे जो नवरा तिथला अधिकारी जो होता त्यांनी तिच्याशी लग्न केलं, तेच उदाहरण म्हणताय ना. मग ह्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या तुम्ही एकतर प्रामाणिकपणे स्वीकारल्या ना, तर परमेश्वर तुम्हाला फळ हे देतोच. असं होतच नाही की त्याला फळ देत. आपण अगदी मजूर अड्ड्यावर गेलो ना तरी हजारो माणसं उभी असतात, प्रत्येकाला परमेश्वराची काळजी येतं, त्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी देतं. तो जगतामध्ये कोणालाच आपण म्हणतो ना की याला यांनी भुक्याला झोपवलंय नाही, त्याच्यावर खात्री पाहिजे, फक्त एवढा विश्वास पाहिजे. आणि सिक्स सेन्स ही गोष्ट जी आहे ही प्रत्येक माणसाने स्वतः तो सेन्स येण्यासाठी आपल्याला सेन्स असणं गरजेचं आहे. हा सगळ्यात भाग आहे की मला ती गोष्ट कशा झाली पाहिजे. मग त्याप्रमाणे तुम्हाला तो तुमचा काही, कारण कसं असतं एखाद्याला गोष्टीला, जसं तुम्हाला आज चांगलं तुम्ही सांगितलं, हे दोन्ही गोष्टी प्रकारे होतात. विचार तुम्ही तुमच्या सौनं सांगितलं की तू जाऊ नको तिथं, त्याच्यावर एखादा मी म्हणेल तर काय म्हणेल, बघा देवदर्शनं चाललेत, बाधा आणतायत,
हम्म. बरोबर, हा नकारात्मक दृष्टिकोन झाला. पण तुमचा काय हेतू होता का की माझ्या मिसेसनी जे दर्शनाला जाऊ नये, पण त्या क्षणी तुमच्या मनात आलं, म्हणजे कुठेतरी तो चांगला हेतू असतो. हा जो तुम्ही सांगितलेली गोष्ट आहे ना, ही त्या व्यक्तीने म्हणजे त्यावेळी तुमच्या मिसेसने स्वीकारणं गरजेचं होतं, की मला सांगताय त्याचा अर्थ मी नाही जायला पाहिजे. तर तिथं त्याच्या मग नंतर त्याच्यावरही चर्चा होते, मग गेलं असतं तर माझं दर्शन झालं असतं, तो नाही. तिथं त्याला तुकडा पडला पाहिजे. सिक्स सेन्सने ज्या गोष्टी येतात त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला तिथं ते थांबणं गरजेचं असतं. असं वाटतं की जाऊ नये तर नाही जावं. कित्येक वेळा असं होतं. कित्येक घटना अशा मी लाखो घटना बघितलेल्या, लाखो, एक दोन नाही, की ज्या फक्त की त्या करा, की त्यांनी ते करायला पाहिजे, हे करू नको, की ते त्यांनी नाही करायला पाहिजे. त्या घटना पाहिलेल्या आहेत मी, अनुभवतो. पण हे फक्त आणि फक्त आपल्या पत्रिकेमध्ये असलेला, आणि ह्याला तुम्हाला गुरु हेच लागतो. आपण ज्यांना म्हणतो ना की आता तराणेकर महाराजांचे अनेक शिष्य आहेत. हा जो त्यांना त्या माणसाला जो सेन्स येतो, जे त्याच्यामध्ये म्हणतात की महाराज याच्यामध्ये येतं, तर होतं काय की ती फ्रिक्वेन्सी एकरूप होते. ओके. आणि ती फ्रिक्वेन्सी एकरूप झाली ना की ती वेगळी कृती करायला लागते. ती क्षणिक असते, कंटिन्यू नसते. पण ज्या वेळी त्या फ्रिक्वेन्सीचा तुम्ही अपमान करता, त्या क्षणी तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण झालं. ती तिथनं तुमच्यापासून ते हे तोडून टाकते, नातं तोडून टाकते. मग जे राहतं ते फक्त त्या गुरुचा फोटो राहतो आणि ती व्यक्ती राहते, आणि मग त्याच्यामध्ये काही राहत नाही, बाकी काही कुठल्या गोष्टी राहत नाही, असं आहे. आणि मुळामध्ये कसं आहे की खिल्लारीचा भूकंप झाला. हो. एक उदाहरण सांगतो. खिल्लारीचा भूकंप झाला होता गणपती विसर्जनाच्या दिवशी. हे मी तुम्हाला का सांगतोय की 1.5 दिवस अगोदर, म्हणजे गणपतीचा 9वा दिवस, सार्वजनिक गणपतीचा, मी आमच्या गुरूंच्या इथं जेव्हा आम्ही कुठल्या तरी गोष्टीवरती चर्चा करत होतो, आणि बाहेर ढोलाचं एका समोरच्या वेळेचं विसर्जन चालू होतं त्याला. तर तेव्हा त्यांनी सांगितलं ढोलाचा आवाज ऐका. तर ढोलाचा आवाज ऐकला, तर ढोलाचा आवाज काय ढोलासारखाच येणार. ते म्हटले नाही, हा आवाज वेगळा आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ की 72 तासामध्ये कुठंतरी जमीन दुभंगणार आहे, हा त्याचा अर्थ होतो. त्याप्रमाणे कंपनं तशी तयार होतात. पण आता तो आवाज ओळखाचं ज्ञान किंवा ती गोष्ट त्या प्रत्येक माणसाला पाहिजे. किंवा आपण म्हणले संध्याकाळी आकाश बघा. मग ते आकाश जर बघितलं, कधी म्हणजे माझं असं एक, आम्हाला त्यांनी ती आकाश बघायची सवय लावली होती, की आकाश बघितलं ना की निसर्गामध्ये काय घडणार आहे ना हे कळतं. म्हणजे त्या एक सांज वेळी आकाश बघितल्यावरती आपल्याला नैसर्गिक गोष्टींचा अभ्यास करता येतो, की सृष्टी म्हणजे याच्यामध्ये काय घडणार आहे. तर तसं त्याच्यामध्ये हे त्यांनी 2 दिवस अगोदरच केलं होतं, की कुठंतरी जमीन ही घसरण्याचा हे संभव दिसतो आहे त्याच्यामध्ये. आता कसं आहे, जगतामध्ये प्रत्येक जगामध्ये कुठंतरी भूकंप हे होतच असतात, क्षणोक्षणी होत असतात. हो. मग मी बोललो आणि त्या क्षणामध्ये भूकंप तिकडे झाला त्याच्यात, तर तो त्याला अर्थ नसतो. मग कुठल्या दिशेला होणार, काय होणार याचा अनुमान पण त्यांनी सांगितलं होतं. आणि बरोबर तो त्या दिवशी तो किल्लारीला भूकंप झाला. म्हणजे किल्लारीचा हा विध्वंसक भूकंप होता. तसंच आता लकीली सांगतो, आता जी आपली 26 किती तारीख जी आहे, 27 याच्यामध्ये 26 तारीख आहे, 25 तारीख 25 तारीख आहे, की ह्या पुढच्या कमिंग आठवड्यामध्ये कुठंतरी आपल्या इथे भारतामध्ये असा भूकंप होणं गरजेचं आहे की जो आकाश तत्व बदलेल, पावसाचं. ओके. तो झाला की आकाश तत्व बदलला जाईल. तर त्यात आठवड्याभरामध्ये ती अवस्था निर्माण कालच्या आकाशावरनं असं वाटते की झालेली आहे. या आठवड्यामध्ये कुठंतरी भारतात म्हटलं, पण देशात नाही, बाहेर नाही म्हटलं, पण भारतात, की तो मान्सून सक्रिय व्हायला ते आकाश बदलेल. तर ते बघू, आपणही सगळं त्याच्या बघू. शेवटी अंदाज आणि ह्या ज्या गोष्टी असतात ह्या एक तुमच्या गणितातनं मांडल्या जातात. हा सिक्स सेन्स आपण म्हणतो ना, की मला सेन्स आला की आपण याच्यात, तर हा, तर माझं उलट तुम्हाला चांगलं एक हे आहे की तुम्ही त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे असेल तर तुम्ही ते वाढवलं पाहिजे, आणि ते तुम्हाला जास्त जास्त अनुभव येईल.
आता तुम्ही ह्याच्यात कसं असतं, ह्या गोष्टी जेव्हा प्राप्त व्हायला लागतात तेव्हा ऊर्जा खालनं आपल्या शरीरामध्ये वर सरकत असते. आपण पॅन घातलेत, मी पॅन घातले, तुम्ही घातलेत, तर ती दुभंगली जाते. हम्म. तर आपण कधी असा विचार करतो का की हे सत्पुरुष असो किंवा साधना करणारे लोक असतात, लुंगी का गुंडाळतात? हा ते पण आहे. हो हे का गुंडाळतात? हो असं नाहीये की मोकळं किंवा तरी, आपण कधी हा प्रश्न मनात येतच नाही की ते गुंडाळतात का. सोळं नेसतात, पण हे लुंगी गुंडाळतात. त्याचं कारण असं आहे की कुठलीही गोष्ट आली तर कंपनशास्त्राने चुंबकीय क्षेत्र हे जमिनीतनच वर येतं, तर ते जमिनीतनं वर आलं ना की आपल्या शरीरामध्ये ते वर सरकतं. इथं केलं की डिवायडेशन होतं, इथं पॅन्टीत येत नाही. म्हणून त्याच्यावरती मुळात ती जो घातला जातो ना आपण, तर ज्यांना साधनं उत्तम करायचे. आता तुम्ही दुसरी गोष्ट बघा, नर्मदा परिक्रमेला जातात, नर्मदा परिक्रमेला लोक जातात, ती पांढरी बंडी आणि ते हे घेऊन जातात त्याच्या पाठीमागं. का जातात? कारण तिथली ऊर्जा घेण्यासाठी. हे कारणच माहित नाही. आपण कधी त्याचा विचारच करत नाही की आपण हे का करावं. पण त्याचा युनिफॉर्म आहे व्हाईट कलर त्याच्यामध्ये नाही, युनिफॉर्म वगैरे काही नाही, हे सगळं लोकनिर्मित आहे. युनिफॉर्म वगैरे त्याच्यामध्ये काही हे करत नाही. आपण साधी गोष्ट बघा ना, आपण 9वा 10वा असतो की नाही, अंतिम संस्कार ज्या दिवशी त्या प्रेतावर करतात त्या दिवशी ते वस्त्र दिलं जातं पांढरं, मग तो आत्मा म्हणून तो त्याच्यात बांधला जातो. आणि आपण 9वा 10वा जेव्हा करतो ते वस्त्र गुंडाळलं जातं, नेसलं जात नाही. मग आपण कधी याची प्रश्नच पडत नाही आपल्याला की आपण हे का करतो. तर ती ऊर्जा आपल्याकडे येण्यासाठी, त्या ऊर्जेशी एकरूपता होण्यासाठी. मग त्याला खरंच तुम्हाला हे जर सिक्स सेन्स वाढवायचा असेल, आजपासून लुंगी घालायला सुरुवात करा, तुम्हाला नक्कीच येईल. म्हणजे ही शास्त्रीय गणित आहे, शास्त्राचं गणित आहे की त्याच्यामध्ये येईल. मग सुती कपडा घालायचा. आपण जर समजा पॉलिस्टर घातलं तर त्यांनी येणार नाही. सुती का घालायचा? कापसाचा गुणधर्म आहे, कॉटनचा. कापूस ही ऊर्जा धरून ठेवणार आहे. आपण कापसाचीच वात का लावतो? कापडाची वात लावू शकलो असतो. कापूस धरून ठेवतो. अग्नी तत्व धरून ठेवायची ताकद. कापूस जसा म्हणतो ना, जगतामध्ये सगळ्यात मऊ कोण आहे तर कापूस. तर सगळ्यात जगतामध्ये सगळ्यात हार्ड काय आहे तर दगड नाही, कापूसच आहे. कापूस जर चुकून डोळ्यात लागला तर त्याची जी जखम होते तर ती दगडापेक्षा घातक असते. कापसाने तुम्ही ताण केलं तर गळा कापू शकता, इतका धारदार असतो. म्हणजे कापसात ती ताकद आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपल्याला त्याची निवड करताना ती तशी करायची. आणि ज्यांना साधना करून उत्तम प्राप्ती करायची ना, पण मी फक्त साधना करताना लुंगी घालतो, तो पेहरावच तसा पाहिजे. कारण ती असं तुम्ही पाहिजे तेव्हा तो फ्लो चालू नसतो, तो 24 आवर्स चालू कुठेही चालू असतो. जिथनं असतो तिथं त्याच्यामध्ये तो तुम्ही तो घेतला पाहिजे, पण आपण तो करत नाही. म्हणून हे जे गुरुजी किंवा पंडितजी आतमध्ये असतात ना, ते काय असलेले असतात तर तेवढ्यासाठी असतात. नाहीतर त्यांनी दुसरे कपडे घातले असते. आपण ते पंडितजी म्हणून म्हणतो, पण ते शास्त्रीय कारण ते आहे की त्याच्या ह्याच्यामध्ये हे आहे. तुम्ही ते करा, सिक्स सेन्स 100% वाढेल. सूर्यापाशी अर्ध दिलं तरी त्याच्यामध्ये वाढेल. फणसाचं झाड ज्यांच्या दरवाजात आहे, फणसाचं झाड आता ते कित्येक कोकणामध्ये प्रत्येक घरात आहे, त्या घरातल्या प्रत्येक स्त्रीचा सिक्स सेन्स जास्त असतो. विचारून बघा तुम्ही, तिकड याच्यामध्ये आहे की प्रत्येक अशी 10 जर घरी असतील, 10ही ठिकाणी फणसाची झाड, त्या प्रत्येक घरातल्या स्त्रीचा एक कुठल्या तरी घरातल्या एका मुलीचा, आईचा सिक्स सेन्स हा पॉवरफुल असतो. का? त्या झाडाचा गुणधर्मच तो आहे. ते आलं की तुम्हाला देणारच. त्याच्यामध्ये जसं सुगंधी फुलाचा वास हा आपण तो न तोडता ते उमललं की येतच, की तो आपण गंध घेतो, त्याला आपल्याला मनामध्ये छान वाटतं, सुगंधाने प्रसन्न वाटतं. तसंच हे आहे. याचं काम काय तर सिक्स सेन्स ही कंपनं जागृत अवस्थेत करणं. वापर कसा करायचा ते त्या माणसाच्यावर अवलंबून आहे. काही जणांना कळत पण नाही, पण विचार असं पटकन बोलून जातात आणि मग ती गोष्ट घडते त्याच्यामध्ये. पण ती सहजतेने असं ते गेलं. पण याचा अभ्यास केला तर कॉन्सन्ट्रेशन होतं. याच्यामध्ये सिक्स सेन्स वाढवण्यासाठी चायनीज काही विद्या आहेत. चायनीज आपण कधी एखादा चित्रपट बघताना एक लाकडी याच्या ठोकळ्यावरती असं हॅमर करताना एक बार असतो, दांडू असतो,
विट्टीसारखा तो असा हॅमर करतात प्रार्थना करतात, टिक 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 आवाज. तर हे सुद्धा तुमचं सिक्स सेन्स वाढवतं. ते सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा असा आहे. ते म्हणजे तो बोल असतो आणि बोलच्या विरुद्ध ते लाकडाने मारल्याने आवाज वाढतो ते नाही 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 ते नाही. एखादा जर तुम्ही कुंफू विंफूचा पिक्चर बघा, त्याच्यात जे गुरु दाखवतात ना, त्याचा टिक टिक टिक, त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं गुगलवर केलं की त्याच्यात ते कळेल. तर त्याचं जे व्हायब्रेशन आहे ना, ते माणसाचा सिक्स सेन्स मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तुमच्या शरीरातलं ते वाढवतं. लाकूड असतं, त्यामुळे ते बाहेर जाऊ देत नाही. ते तुमचं सिंक्रोनायझेशन व्यवस्थित ठेवतं. झांजा जे असतात, आपण झांजा का वाजवतो, आपण कधी विचार करतो की झांज का वाजवतो किंवा दोन्ही. तर धनवार ऋणवार जेव्हा वाजवतो तेव्हा आपलं हृदयाची ताकद उत्तम होते. टाळी वाजवताना हृदयाची ताकद उत्तम होते. म्हणून झांजा आतनं बघितल्या तर आपल्या कानासारख्या आहेत, म्हणजे आतमध्ये त्याचे गोल असतात, केला की आवाज येतो. तर झांजांचाच आवाज जर तुम्ही कानावरती असं असं केलं तर तिथेही तुम्हाला तसाच आवाज येईल त्याच्यावर. म्हणून आपल्याला सगळं दिलेलंच आहे. वापर शास्त्रशुद्ध केला की आपल्याला सर्व गोष्टी सहजतेने प्राप्त होतात. ज्याची गरज असेल तेवढंच करावं. स्वार्थासाठी केलं उपयोग होत नाही. म्हणजे हा पुढचा भाग. मग आता मला एखाद्याला असतात काही की मला अमुक हे करायचं आहे, तमुक ते करायचं आहे, अशा याच्यामध्ये काय करायचं ते त्याला. माझ्याकडे परवा एक ज्योतिषी आले होते. ते म्हणले मला मी ज्योती विद्या वाचस्पतीचं मी हे करतोय, अभ्यास करतोय त्याच्यामध्ये. म्हटलं बरं. म्हटलं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. सूर्याचं संक्रमण मकर राशीतच का होतं, त्याच राशीत का होतं, आणि संक्रमण या शब्दाचा अर्थ सांगा. त्यांना तो सांगता आला नाही. त्यांना सांगता आला नाही म्हणजे मी अतिहुशार नाही. ज्योतिषशास्त्र ज्याचा पायाच तो आहे. जर तुम्हाला ब्रह्मांड वाचताच आलं नाही, ब्रह्मांड वाचता येतं, कुठल्याही ज्योतिषाला ब्रह्मांड त्या पत्रिकेद्वारे वाचताच आलं नाही तर तो त्याचा उपयोगच नाही. नुसतं ते काय तुम्ही बाजारातनं पुस्तक आणलं तरी तुम्ही घरात अभ्यास करू शकाल. ब्रह्मांड वाचता यायला पाहिजे. तर हे कसे सांगतात आज शुक्र गुरु हे एका लाईनीत येतील का सांगतात, तर ब्रह्मांडाचा अभ्यास केलेला आहे, खगोलीय अभ्यास केलेला आहे. म्हणून डॉक्टर जयंत नारळीकर बघा, ज्योतिषीच्या मार्ग लागायचे नाही, ते खगोलशास्त्राच्या मागे लागायचे. त्यांचा त्याच्यावर विश्वास नव्हता असं नाही, पण त्यांना त्याचा अवडंब करून फसवणूक झालेली आवडायची नाही. म्हणून त्यांनी किती पटीने ते थांबवलं, ती फसवणूक थांबवली. त्यांनी किती त्याचा प्रसार केला. मेजर कॉन्ट्रीब्युशन ऍक्च्युअली. मग त्यांनी किती ते खरं तुम्हाला वास्तव त्यांनी लोकांना काय असं असं सांग, लोक घाबरायची, नको नको आज ग्रहण आहे, बाहेर जाऊ नका, घरात लपून बसा, मुलांना त्याच्यात करा, तुम्ही जाऊ नका. त्यांनी उलट सांगितलं, दुर्बिणीने तुम्ही याच्याने बघा, हा निसर्गाचा चमत्कार आहे, याचा आनंद घ्या त्याच्यामध्ये. हे त्यांनी समाजाला पटवून दिलं. ती कंपनं तुम्ही घ्या किंवा त्याच्यात काळजीपूर्वक घेतलं की जुन्या काळात ती नव्हती. जुन्या काळातल्या स्त्रियांना सुद्धा विटाळ म्हणून 4 दिवस घराबाहेर बसवायचे का, कारण तेव्हा सॅनिटरी नॅपकिन नव्हते. तेव्हा ते कपडा ते घरात धुवून तेवढं ती हात लागायचे म्हणून तेवढं होतं. आज प्रगत झालेलो आपण आहोत म्हणून ते घरामध्ये राहतो. आज कुठली बाई फ्लॅटच्या बाहेर जाऊन राहते, ते हे करूच नाहीये. आणि इथंच सगळ्यात शास्त्र आपलं सांगतं की सोळं आणि ओळं जे आहे ना, हे मनाचं असतं. आणि कायम कधी याचा जर अवडंबर करतात तरी तुकाराम महाराजांचं एकच हे करा की तुकाराम महाराजांच्या पत्नीचं बाळणपण साक्षात पांडुरंगाने केलेलं आहे आणि पांडुरंगाने तिचे विटाळाचे कपडे धुतलेले आहेत. आणि तुकाराम महाराजांनी त्याच्यावरती कोणता तो सोळा आणि कोण जाते ओळा हा त्याचा अभंग पण दिलेला आहे. म्हणजे आपण जे अवडंबर घरामध्ये करतो की हे करू नका आणि स्त्रियांना दुय्यम मानतो, तसं करू नका. आपलं शास्त्र नीट सांगतात त्याप्रमाणे गेलं. निसर्गाने आहे, निसर्गाला त्याला थांबवू नका. आपल्या घरातल्या स्त्रिया उद्या आमच्या घरात पूजा आहेत मग येणारे पिरियड्स थांबवण्यासाठी गोळ्या खातात, थांबवू नका. हे निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे. भगवंतानी तुमच्या शरीराची सिस्टम तशी तयार केलेली आहे, ती काहीतरी विचार करून केलेलं आहे, त्याला तुम्ही अवरोध करू नका. आमचे गुरु कायम सांगायचे, निसर्गाने जे दिलंय ना, जो मनुष्य निसर्गाला अवरोध करतो त्याचं जीवन संकटात गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये ऋतू म्हणजे काय, आज मी तुम्हाला विचारलं उन्हाळा कशावरनं, सूर्य तोच आहे, सूर्याची तप्तता ती आहे, त्याचं डिग्री 50 झालं. अरे सूर्य तोच आहे, मग आज सूर्यामधनं काही वेगळं बाहेर पडलं का की त्याचं 50 झालं, उद्या त्याचं 27 झालं, कसं झालं, सूर्य तोच आहे.
मग ही भौगोलिक आणि तुम्हाला ह्या ब्रह्मांडाच्या घटना ज्या आहेत, आज थंडी आली, आज पाऊस आला, सूर्य तोच आहे ना. मग घडलंय काय? तर मग हा जो आहे हा ब्रह्मांडाचा अभ्यास आहे. आपण त्याला उन्हाळा पावसाळा ऋतू म्हणतो. फॉरेनमध्ये तसे ऋतू नाही आहेत. कधीही काही घडतं, कधीही पाऊस पडतो, कधीही काही येतं, म्हणतात ते ऋतू त्याच्यामध्ये, पण अनप्रेडिक्टेबल असतं वातावरण. मग तसं आपल्या इथं ऋतू भारतात आहेत का? आपण अभ्यास करून त्याचा ते मांडलेलेच समाजासमोर. मग ते त्या अनुषंगाने पुढे सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. 6-7 नंतर एक 7 सेन्स म्हणून प्रकार येतो. अच्छा, 7 पण आहे. 7 पण आहे. तर 7 सेन्स हा जो आहे हा मृतात्म्यांशी कनेक्ट असतो. की घरातली गेलेली व्यक्ती आहे, तिचेच विचार कंटिन्यू माणसाच्या मनामध्ये येत राहतात आणि ते त्याला छळत राहतात. ह्याला 7 सेन्स म्हणतात. त्याला सप्तदोष असं त्याला म्हटलं जातं. आपली जशी षटचक्र आहेत, काही जण 7 चक्र म्हणतात. आम्ही त्या अभ्यासा याच्यामध्ये सहस्त्रार चक्राला चक्र म्हणत नाही, ते त्याला द्वार म्हणतो. तसं सप्तद्वार ह्या सगळ्या आपल्या देहामधल्या असलेल्या चक्रांचं बॅलन्स जे बिघडवतं, म्हणून त्याला 7 सेन्स म्हटलेलं आहे. सेन्स म्हणजे तुम्हाला स्पर्श, कुठल्या तरी गोष्टीचा सेन्स होणं. मग या 7 चक्रांचा जो भेदन करतो, तो आपण ती एखादी आपण व्यक्ती म्हणतो की हा हे गेले त्याच्यातनं बाहेरच पडत नाही, अशी याच्यातनं. म्हणजे काय, ह्याला 7 सेन्स ह्याचा जागृत झाला. मग त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने काम करायला लागतं. असं त्याच्या वेळी झालेली माणसं असतात, मुलं असतात की त्यांच्या घरात आपण बघतो याला झटके येतात. पौर्णिमा आले की झटका येतो. अरे कॉमन आहे ना हे. अमावस्येला त्रास होतो, पौर्णिमेला हा काही विचित्र वाटतो. 7 सेन्स तिथं काम करतो. तेव्हा तुमच्या देहामधली ही चक्र निर्बल अवस्थेत जातात आणि ती शक्ती तुमच्या देहाची काबीज केलं जातं. मग त्याचं ते बॅलन्सिंग करायला लागतं. त्याच्यासाठी कुठले हे उतरवून टाका आणि ते उतरवून टाका गोष्टी होत नाहीत त्याच्यामध्ये. असं आहे. मग दत्तात्रयांच्या ठिकाणी का जातो? तर दत्तात्रय उत्पत्ती स्थिती लय हे तिन्ही अवस्था समतोल ठेवण्याचं केंद्र आहे. म्हणून दत्तात्रयांची जातात. अंगात आलेली एखाद्या व्यक्तीला तिरुपतीला घेऊन जातो का? नाहीच नाही. कुठल्या गणपतीला घेऊन जातो का? नाही देत. दत्तात्र्यांना गाणगापूरला घेऊन जा. मग गाणगापूर का असं सेंटर आहे का भूत उतरायचं? नाही. काय आहे? तत्वानी 7 सेन्स जिथं ह्या 3 उत्पत्ती स्थिती लयाचे स्वामी मिळून एकत्र झालेले दत्तात्रय, ते ह्या शक्तीवरती कंट्रोल आणू शकतात. कारण का? हे त्यांचं ते तयारच अवस्था तशी झालेली आहे. म्हणून प्रत्येक दत्त अवस्था ती आहे. नाहीतर दत्त म्हणजे असं कुठं आपण त्याचं चित्र काढायचं म्हटलं तर 3 चेहऱ्यांचंच काढतात. मग आता एकमुखी दत्त आहे किंवा त्याच्यामध्ये आता हे काढतात, पण 3 मुख म्हणजे दत्त. त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय म्हणून तिथं नेलं जातं. म्हणून 7 सेन्स त्याच्याशी निगडीत आहे दत्तात्रयांच्या ह्याच्यामध्ये. पण म्हणून आपण त्याचं कंटिन्यूच करावं का? आपला कंटिन्यू जागृत जेव्हा अवस्था येते तेव्हाच तुम्ही ताप येईल तेव्हाच गोळी खा. उगाच रोजच गोळी खाल्ली तर तुमची इम्युन पॉवर उलटी तयार होणार आहे. तुम्हाला नंतर ताप जरी झाला तरी कुठली गोळी काम करणार नाही. त्याला म्हणतात रिव्हर्स डिफेन्स सिस्टम तयार होणार. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला तो देह ओळखता आला पाहिजे. त्या देहामध्ये अडचण काय आहे ते ओळखता पाहिजे आणि मग तुम्ही सांगितलं पाहिजे की कुठलं तत्व ह्याला व्यवस्थित काम करू शकेल. हा शेवटी एक अभ्यासाचा भाग आहे याला, पण त्याला कुठलेही उतारे बितारे करून ह्या गोष्टी होत नाहीत. दादा एक मी सांगतो, इकडे गाणगापूरचा ना मी स्वतः अनुभवलेल्या या गोष्टी समोर माझ्या व्यक्तींच्या बरोबर घडलेल्या. म्हणजे हे कोणी जरी सांगितलं की असं काही नसतं, ती म्हातारी बाई वरती एकदम वरती जाऊन चढून बसते पोलवरती, तिला काय चढायचं तिला चढू द्या. पण मी हे अनुभवलेलं आहे की समोर जेव्हा कसं आहे की जेव्हा आपल्या समोर घटना घडते तेव्हा आपल्याला त्याच्यावरती विश्वास असतो. तोपर्यंत लोक काय रे असं काय नाही होत असं बडबडत असतात. नाही, ही आहेच आहे ना. मी तुम्हाला सांगतोच आहे ही घटना. मी काय म्हटलं, गाणगापूर हे काही केंद्र नाही, आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. ओके, ते काय आहे, ती काय स्थिती आहे, म्हणजे त्या तीर्थक्षेत्र तिचा अधिकार काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माझा मुलगा वेडा आहे किंवा त्याला ते पौर्णिमा अमावस्येला झटके येतात एवढं नुसतं म्हणून नाही, ते कळलं पाहिजे की आपल्या देहातली षटचक्र त्यावेळी काम करणं बंद होतात. कारण तो देह तसाच तयार झालेला आहे. मग त्याला जो नाहीये ना, तो त्याला चालू करायचं, त्याच्यावर कंट्रोल करायचं काम
जे आहे ते उत्पत्ती स्थिती लयाचा हा स्वामी करतो. हे 3 तत्व काम करतात तिथं. म्हणून त्याच्यापाशी जाऊन ती आपण उलटी काय लटकतात, काय लटकतात. साधं आपल्याला 4 पायऱ्या चढवत नाहीत आणि त्याच्या पटापटा पटापटा वर जातात. आम्ही पाहिलेलं आहे. तर त्याचं कारण काय? सिंपल लक्षात ठेवा ना, बॅलन्सच गेला. ठीक आहे. मनुष्य वर्ण का कोसळतो? त्याचा बॅलन्स गेला म्हणून तो पडतो. बरोबर? मग जसा जो पडतो ना तसा तो चढतो पण. तसा बॅलन्स गेला ना की शरीरामध्ये कुठलंही तत्व जागृत अवस्थेत राहत नाही, म्हणून तो चढतो. त्याला माणसाला कळतच नाही की मी चढतोय म्हणून. वेगळी शक्ती ती चढत असते. का ती चढते कुठं? ती आपल्याही देहात आहे, तुमच्या देहात आहे, माझ्याही देहात आहे. पण आपल्या काही गोष्टींमुळं किंवा आपले पत्रिकामुळं किंवा काही वेळच्यामुळं ती कंट्रोलमध्ये आहे. ज्यांची कंट्रोलमध्ये नसते ती, कारण प्रत्येक गोष्ट ही चंद्रावर अवलंबून आहे. फक्त आणि फक्त चंद्र. भरती ओटी, अख्खा समुद्र हलवाची ताकद भरती ओटीची चंद्रात आहे, म्हणजे तुम्ही विचार करा. तर मनुष्य आपण देह किती किरकोळ आहोत. अमावास्या येते म्हणजे तेव्हा चंद्र नसतो, म्हणजे चंद्र बल मिळत नाही. आणि जेव्हा पूर्ण चंद्र असतो तेव्हा तो पूर्ण भारीत असतो. म्हणून तो त्याच्यामध्ये नाही. आपण घरामध्ये लावला, एवढा जर हॅलोजन लावला तर तुम्हाला डोळ्याला त्रास होणार आहे, आणि अंधार केला तरी तुम्हाला त्रास होणार आहे. म्हणजे काय? तर तुम्हाला जसं सहजतेने येईल तेवढाच बल्ब तुम्ही लावला पाहिजे. मग तसंच हे गणित इथं आहे. दादा एक सांगा ना, हे जे आता तुम्ही जे सांगितलं की चक्र बंद झाली, त्या शक्ती हावी झाली, जी प्रत्येकाच्या शरीरामध्ये शक्ती आहे. आता असं काय करू शकतो का की ते जे आपले बंद झालेले, जे समजा अशा दिवशी पौर्णिमा किंवा अमावास्येला जे बंद झालेली चक्र आहेत, ती आपण ती हील करून ती आपण ओपन ठेवून तो व्यक्ती सुधरवू शकतो का? त्याला सूर्यनमस्कार हा एकमेव उत्तम पर्याय आहे. ओके. सूर्यनमस्कार हा एकमेव त्याला उत्तम पर्याय आहे. आणि सूर्यनमस्कार 12 सूर्यनमस्कार घातल्यानंतर एक सूर्यनमस्कार आपल्या वडिलांच्या नावाने हयात असो नसो, एक आपल्या आईच्या नावाने हयात असो नसो, एक कुलदेवतेच्या नावाने, एक कुलदेवितेच्या नावाने, आणि एक आपल्या स्वतःच्या नावाने घालावा. हे जर तुम्ही केलं तर तुमच्या ह्याच्यामध्ये निश्चित फरक पडतो की आपण ह्या कंट्रोल्समध्ये राहतो. सूर्यनमस्काराचं कारण असं की सूर्यनमस्कारामध्ये जी सगळी आसनं होतात ना, ही ह्या चक्रांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी असतात. त्याच्यामध्ये तर ही ती चक्रांमध्ये कंट्रोलमध्ये ठेवतात, आणि जेव्हा ती निर्बल होतात तेव्हा ती शक्ती आपोआप वापरली जाते. ती ॲटो सिस्टम तुमची चालू झाली की तुम्हाला हा त्रास तुमचा बंद होतो. त्याच्यावर तिथं गेल्यावर हीच सिस्टम तुमच्या शरीरावरती काम करते. म्हणून तुम्ही दत्तात्रयांचं आरती म्हणा, दत्तात्रयांचं स्तोत्र, दत्तात्रयांची पोथी वाचली तर ही सगळी तुमच्या या सगळ्या षटचक्रावरती, सहस्त्रावरती काम करणारी आहेत. म्हणून तिथं आपण म्हणतो की आपला शरीर म्हणजे रचना काय आहे, तर ती समजून घेणं प्रत्येक गोष्ट गरजेचं आहे. सूर्यनमस्कार पहिल्यापासून का घालावे, तर बघा जुन्या काळी लोकांमध्ये हे सगळे काही प्रॉब्लेम नव्हते, किंवा त्याची ताकद पाहिजे. आणि याच्यात गंमत अशी असते ना की जास्त सुद्धा निर्माण होतं आणि कमी सुद्धा निर्माण होतं. जास्त निर्माण झाली समजा ताकद, तर एक आपण म्हणतो ना की त्या ओढ्याच्या इथनं तो रात्री आला आणि त्याला झपाटल्यासारखं झालं. त्याची ताकदच आकुंचनाची एवढी तयार झाली बॉडीमध्ये. मग आपण मग त्याला ते लोक म्हणतात अमुक उतारे करा, तबर करा, मग ते मांत्रिकाकडे जा. हे याच्यामध्ये काही नाही. असं जर कोणाचं असेल, सूर्यनमस्काराचा त्यांनी पर्याय निवडून बघावा. हे सगळे असे सूर्य घरातल्या घरात घालू शकतो. हे केलं की तुम्ही त्याच्यातनं मोकळे होणार आहात. दत्तात्रयांची सेवा ही उत्तम सेवाच आहे, त्याच्याबद्दल काही दुमतच नाही. पण सगळे तिथं बघा, दत्तात्रयांची सेवा करताना किती त्याच्यावरती निर्बंध आहेत, मग त्याचे नियम खूप काटेकोरपणे तुम्हाला पाळायला लागतात. तर आपण कधी जेव्हा सप्ताह करतात किंवा दत्त गुरुचरित्राचं पारायण केलं जातं, कठोरच्या कठोर नियम त्याला असतात. स्नान करायला लागतं, सोहळ्यात बसायला लागतं, त्याच्यामध्ये तुम्हाला गोमूत्र प्यायला लागतं, मग तुम्ही ते पोथी वाचायचं, उठायचं नाही, उपास करायला लागतात. सगळं हे जे आहे ना, हे सगळं फक्त आणि फक्त तुमची चक्र उत्तम राहावी आणि ती व्यवस्थित राहावी त्याच्यासाठी केलेल्या ह्या कृत्या असतात. हे तुम्ही करत नाही. हे तुम्ही रोज जरी केलं ना घरामध्ये, तरी तुमचं चक्र उत्तम राहणार आहे.
पण कधी आपण घेत नाही की काय घ्यायचं त्याला. तर तेव्हा बरोबर करतो आपण त्याच्यात. तेव्हा ते बघा त्या घरामध्ये ती ऊर्जा वाढलेली असते. आपण कधी असं म्हणतो बघा की गुरुचरित्राचं पारायण झालं आणि मग त्या आश्रमामध्ये गव्हाची खीर प्रसादाला होती. गहू का? तांदूळ का नाही? कधी प्रश्न विचारतो आपण. नाही. रव्याची खीर नाही, तर गव्हाचीच खीर का त्याच्यामध्ये? कारण गहू हा एकमेव धान्य असं आहे की जेव्हा ते उकडलं जातं तेव्हा तुमच्या देहामधली बळ नाही, बल हे उत्तम पुष्ट करतं, बलवर्धक आहे. गहू हे बलवर्धक आहे. म्हणून त्या जेवढ्या दिवसाचं पारायण झालं त्याच्यामधनं उत्पन्न झालेली जी उष्णता आहे, ऊर्जा आहे, ती व्यवस्थित व्हायला पाहिजे ना. तुम्हाला जास्त मिळालं तरी ते तुमच्या शरीराने डायजेस्ट करायला पाहिजे. तर मग ती खीर जी खातो ना आपण ती डायजेस्ट करा. आता भरपूर खातात, नाही तर अगोदर द्रोणात घेतली जायची, तेवढं नियंत्रण होतं. आता भरपूर खातात मग त्याचा प्रॉब्लेम होतो. त्याला सुद्धा ते म्हणून म्हटलं ना की हे सगळे नियम का आहेत, तर फक्त देहातली आपली षटचक्र आणि नियंत्रित ठेवण्यासाठी. म्हणून उगाच गुरुचरित्राने आता मी एका दिवसात पारायण करतो आणि 3 दिवसात. सप्ताह नाव काय दिलेलं आहे? गुरुचरित्राचा सप्ताह चालू आहे. आपण मी 2 दिवसात करतो, करा 1 दिवसात, पण शास्त्र शुद्ध नाही ते. आणि सगळे सांगत बसतात मी करतोय, मग तो करतेपणा घेतला की गेला सगळं. नाही, माहीतच नाही. आता तुम्ही हा भाग किती लोकांना माहिती त्यांनी सांगावं की हे कारण सांगा. सप्ताह का म्हणतात? सप्ताह का करतात? 8 का नाही करत, 9 का नाही करत? सप्ताह का करतात? कारण देहातली 7 चक्र स्थिर करण्याचं काम हे 7 दिवसात होतं. म्हणून सप्ताह. 7 दिवस, आठवड्याचे 7 दिवस असतात, 7च असतात त्याच्यात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ना ह्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जिथपर्यंत मनुष्याची विचारधारा पोहोचत नाही, आपण कृती करतो. पण जेव्हा कळेल की आपली सगळी चक्र जागृत असतात, तर ती मनुष्य मग तो सहजतेने करायला लागतो. मग तो ठीक आहे सप्ताह. दादा आता आपला छान झाला हा पॉडकास्ट. मला आज पहिल्यांदा कळलं की 7वं पण असतं. हो, 7 सेन्स पण असते. 7 सेन्स. आणि हे आपल्या शरीरातली ऊर्जा कशी रेग्युलेट करायची. समजा आता पुढच्या महिन्यात तर गुरुचरित्राचं सगळ्यांचं पारायण चालू होणार. ते ऍक्च्युअली करून स्वतः अनुभवा. सप्ताह केला पाहिजे. म्हणजे मी 2 दिवसात वाचतो, 3 दिवसात करतो, ती टाकल्यासारखं करू नका मला वेळ नाही म्हणून. ही एक शास्त्रशुद्ध असलेली प्रक्रिया आहे की तुम्हाला वर्षभर तुमच्या शरीराचं स्टोरेज करून ठेवते ती ऊर्जा त्याच्यामध्ये. त्या अनुषंगानेच ते करा. शुचिर्भूत अवस्थेमध्ये ते करणं. शुचिर्भूत अवस्था म्हणजे काय? आपण फक्त मी ह्या 7 दिवस दारू पिणार नाही, हे करणार नाही. नियम आहेत ना, जसे आहेत तसे नियम पण आहे. ते नियम तुम्ही आणि ज्यांनी जरा पाळायचे त्यांनी पाळावे, जरी नाही पाळायचे तरी नाही पाळावे. तर प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण शेवटी भाव महत्वाचा त्याच्यात. भाव नाही. तुम्ही काय खायला देणार शरीराला त्याच्यावरती ते वर्क होणार ना. ओके. शेवटी तो त्या पदार्थाचा गुणधर्म आहे तो. आपण शाळेत शिकलेलो आहे, तेरड्याला शाई घातली की तेरड्याची फुलं लाल निळी होतात. तसं तुम्ही काय जे पेरताय तो काय दत्तात्रय बघायला येणार नाही किंवा तुम्ही सांगाल की नाही मी काही करत नाही, मी सगळं गेले 8 दिवस जसं हे पर्यंत म्हणजे पालखी होईपर्यंत मी सगळं सोडलं, त्याला काय अर्थ नसतो. सहजतेने व्हायला पाहिजे. परमेश्वराने अन्न निर्माण केलेलं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याच्यामध्ये. पण ते कुठं पूर्ण ब्रह्म आहे? तुम्ही शास्त्रशुद्ध गोष्टींनी गेलात तर. पण जिथं त्या गोष्टी त्यावेळी का खाऊ नये मांसाहार? तर तामसी गुण निर्माण होतो, तामसीपणा निर्माण होतो, म्हणून तो खाऊ नये. म्हणजे ते वाचताना तुमचा देह जो आहे हा स्थिर पाहिजे, शांत पाहिजे. तामसी गुण जर निर्माण, मांसाहार का करू नये तर तामसी स्वभाव तयार होतो. हा एकमेव फक्त कारण आहे. तामसी स्वभाव तयार झाला की शरीराची जडणघडण दळणवळण सगळं बिघडतं. म्हणून ते करू नये. त्याच्यात सात्विक गुण असावा. अतिसात्विक गुण सुद्धा महागात पडतो. म्हणून सर्व गुणांनी संपन्न असावं. सर्वगुणी संपन्न आपण म्हणतो ना, मुलगी सर्वगुण संपन्न असावी. मग गुण कुठले? सगळे तापट पण असावी, ती आनंदाने पण असावी, सुखी गुण पण असावे, सगळे गुण असावे. तसे प्रत्येक माणसात हे सर्व गुण असणं गरजेचं आहे. हा मांसाहार करतो म्हणून हा वाईट? अजिबात नाही. तो करतो म्हणून त्याच्यामध्ये वाईट नाहीये.
आज हा फक्त 2 वेळच जेवतो म्हणून हा मोठा अजिबातच नाहीये. तुम्ही असं काही नाहीये. खाण्यापिण्यावरती तुमचं काहीही नाहीये. तुमच्या शरीराला तुम्ही कसं मेंटेन करताय हे तुमचं भौतिक शरीर मेंटेन राहणार आहे. आणि तुम्हाला तुम्ही जे खाताय सात्विक खाल्लं तर नॅचरली सात्विकपणा तयार होणार आहे देहामध्ये. तर सिंपल गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यासाठी कुठली सांगायची काही गरज नाहीये की ते खाल्लं की तुम्ही पापी झालात. अजिबात नाही. मग भगवंतांनी निर्मितीच केली नसते त्याच्यामध्ये. ती त्यांनी निर्मिती केली आहे, पण त्याच्याबरोबर बुद्धी पण दिली आहे. तुला काय करायचं आहे ते. त्यामुळं आपण ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्याचा अवडंबर न वाचता शास्त्रशुद्ध सप्ताह जो आहे हा खूप महत्वाचा असतो. आणि जे वाचत असतील गुरुचरित्र त्यांनी ते अध्याय दिलेले असतात त्याच्यामध्ये की पहिले 1 का 5 का 1 का 3. तर त्या अध्यायातनं आपल्या खाली मूलाधारपासनं ते चक्र वर सरकत जातं. तर त्याचे ते गुण त्या पहिल्यांदा असे जे अध्याय दिले असतात ना त्याचे ते गुण त्याच्यात असतात. तर त्याचा सुद्धा विचार केलात ना तर एक वेगळी अनुभूती तुम्हाला ह्यावेळी पारायणामध्ये येईल. ते सुद्धा कळलं पाहिजे की हे एवढे अध्याय कुठल्या चक्रासाठी आहेत तर ते आहे. आणि जेव्हा ती आपण म्हणतो की पूर्णावती किंवा पूर्ण होतं म्हणजे ते सर्व ऍक्टिव्ह होतात. त्याच्या म्हणून ते गोष्ट हे करायची असते. असं आहे त्याचं शास्त्रशुद्ध कारण आहे. चालेल. श्रीराम. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा